धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येणार असा ठाम विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय। नळदुर्गमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा दावा केलाय। यावेळी आमदार पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका करत नळदुर्गच्या विकासासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचा दावा केलाय। निवडणुकीत प्रचार जोरात असून दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस वाढलेली दिसत आहे। या ठिकाणी नळदुर्ग शहरामध्ये लोकांना जे भुरळ घालून मागच्या वेळेस तुम्ही सत्ता काबीज केली, पण 5 वर्षामध्ये काय दिवे लावलेले आहे हे नळदुर्ग शहराला सर्व माहीत आहे। मित्रांनो, आताच आमच्या घोडकर साहेबांनी सांगितलं, वेळ कमी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, पण बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी बोलणार आहे। ही निवडणूक नळदुर्गच्या जनतेची अस्तित्वाची लढाई आहे। तुम्ही विचार करण्याची गरज आहे। तुम्ही विकासाला साथ देणार, त्या गुप्तामाला तुम्ही बळी पडू नका। हे लोक फक्त मुंबईमध्ये येऊन निवडणूक आली यांची सुखी चालू झाली। निवडणुकीमध्ये यायचं आणि खोटे आश्वासन द्यायचं आणि लोकांना भुरळ पाडून मतं घ्यायचं। आता नळदुर्गची जनता एक वेळेस भुरळ पडलेली आहे, आता यावेळेस अजिबात पडणार नाहीये। या ठिकाणी आमचा भारतीय जनता पक्षाचा सिंह या ठिकाणी नळदुर्ग शहराचा तुळजापूर तालुक्याचा आमदार आहे। या ठिकाणी नळदुर्ग शहराची विकासाची गंगा या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी पाहतात। भविष्यामध्ये नळदुर्ग शहराचा विकास पाहिजे असेल तर फक्त भारतीय जनता पक्षाला आपल्याला मतदान करावं लागेल। अध्यक्ष म्हणून जे उभा आहे, एक सामान्य नागरिकांचे एक प्रश्न उचलून सभागृहात स्वच्छता असेल, सर्वात महत्वाचे म्हणजे मूलभूत सुविधा आणि विकासाच्या प्रश्नावर आपण राणादादाच्या माध्यमातून आपण निवडणुकीला समोर जातोय। विकासाच्या विजन घेऊन आपण निवडणुकीला समोर जातोय। प्रत्येक प्रभागात आपल्या जाहीरनामा निघालेला आहे। त्या जाहीरनामा प्रत्येक प्रभागात आपण एक छोटे जे मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, प्रश्न घेऊन आपण विकासाची विजन घेऊन आपण निघालेला आहे। दादाच्या माध्यमातून जे पाण्याचा प्रश्न असेल, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला रोज पाणी भेटल असा एक तुम्हाला विश्वास देतो आणि पुढील येणाऱ्या 6 महिन्यात किंवा वर्षात 24 तास पाणी द्यायचा दादाच्या माध्यमातून आपला संकल्प आहे। आणि आपल्या नळदुर्ग शहराला जे अप्पर तहसील एक दादाच्या माध्यमातून चालू झालं आहे आणि महावितरण कार्यालय सुद्धा चालू झालेलं आहे आणि म्हणजे थोड्याच दिवसात त्याचाही उद्घाटन होणार आहे। आपल्या नळदुर्ग शहराची तालुक्याच्या दृष्टिकोनाने आपली वाटचाल राणादादाच्या माध्यमातून चालू आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे। आणि राणादादाच्या माध्यमातून जे विकास कामे चालू आहेत, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम आपल्या दादाच्या माध्यमातून होत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे नगरपालिकेचा प्रचार जे आहे अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलेला आहे। दादा, कशा पद्धतीने जे आहे आपल्याला प्रतिसाद मिळाला जिल्ह्याभरातून? धाराशिव जिल्ह्यामध्ये 8ही नगर परिषदांमध्ये नागरिकांना स्पष्टपणे कल्पना आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे आपल्या शहराचा विकास करायचा असेल, मोठ्या योजना आणायच्या असतील, मोठी कामं करायची असतील तर ते भारतीय जनता पार्टीच करू शकतं, हे नागरिकांना स्पष्टपणे माहिती आहे। आणि त्यांना हा ठाम विश्वास असल्यामुळे जनता, नागरिक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीला, कमळाला आणि भारतीय जनता पार्टीचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांना निश्चितपणे निवडून देतील, प्रचंड मताधिक्याने निवडून देतील, हा मला पूर्ण विश्वास आहे। काय एकंदरीत जिल्ह्याचा महत्वाचा संकल्पना आणि योजना असणार आहेत दादा? आपण प्रत्येक शहराच्या बाबतीमध्ये त्या शहराच्या अडचणी समजून घेऊन एकतर पाणी पुरवठा तो दैनंदिन करणं, स्वच्छ पारदर्शक प्रशासन देणं याच्यावरती जास्त भर देतोय। त्याच्या बरोबरीने ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, नाल्या, कचऱ्याच्या बाबतीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने प्रशासन कसं राबवेल हे आम्ही लक्ष देतोय। आणि रोजगार निर्मिती
प्रत्येक शहरामध्ये रोजगार निर्मितीवरती भर द्यायचा मी ठरवलंय. तर मतदारांना काय आवाहन करणार आहात? माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आग्रहाची विनंती राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपल्या शहराचा विकास होणार आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि जे मित्र पक्ष आहेत महायुती जी आहे त्यांना आपण अतिशय ताकदीने साथ द्यावी. 2 तारखेला आवर्जून आपण मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टी आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं हीच माझी आग्रहाची विनंती राहणार आहे. प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.